शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना कागल व जयसिंगपूर धर्तीवर प्रॉपर्टी कार्ड देण्यात यावे, तसेच या संदर्भात तातडीने बैठक आयोजित करावी अशी मागणी नगरसेवक रवी साहेबजी रजपुते यांनी महापौर उदय धातुंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे रोजगाराच्या निमित्ताने अनेक नागरिक येथे स्थायिक झाले आहेत। अनेक वर्षांपासून नेहरू नगर, रेणुका नगर, नमजगीमाळ, धारवड झोपडपट्टी आदी झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना शासनाच्या परिपत्रकानुसार हक्काची घरे मिळण्याची अपेक्षा असून ते यासाठी प्रतीक्षा करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। शहरातील लालनगर, इंदिरानगर तसेच 102 झोपडपट्टी परिसरात म्हाडामार्फत हक्काची घरे उभारण्यात आली असली तरी इतर घोषित झोपडपट्टी भागात पुनर्वसन योजना पूर्णपणे राबविण्यात आली नसल्याचेही रजपुते यांनी सांगितले। झोपडपट्टी धारकांना बैठी घरे हवी असून शासनाकडून प्रस्तावित 2 ते 5 मजली इमारतींना नागरिकांचा विरोध असल्याने योजना अंमलबजावणीत आणण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कागल व जयसिंगपूर प्रमाणे झोपडपट्टी धारकांना प्रॉपर्टी कार्ड दिल्यास त्यांचे हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल। त्यामुळे संबंधित विषयावर तातडीने बैठक घेऊन निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी महापौर यांच्याकडे केली आहे।